तर पाठीमागून एक कांदा आला होता आणि माझी हे करून घेऊन गेला. म्हणजे हॅट करून घेऊन गेला. मूर्ख नालाय नॉनसेन्स. काय वाचन चाललेलं आहे. वा वा. प्राध्यापक म्हणलं ना हे आयुष्यभर अभ्यास अभ्यास आणि अभ्यास करावा. प्राध्यापक म्हणजे मागच्या जन्मीचे बाप फेडण्यासारखं झालंय. कॉलेज कसलं लढाईचं मैदानच हे. कधी काय होईल काही सांगता येत नाही. हो ते परवाचा किस्सा हो ते माझ्या वर्गात होतं हे नाही तुम्हाला की तुमच्या वर्गातली काय नाव तिथं मिस सावरकर. अहो तिचा याचा केवढा मोठा अगदी डोक्यापासून तर पायाच्या हातीकडे नव्हता. पण परवा एका कार्ट्यानं वर्गात कापून टाकला होतो शेपटा आणि तिच्या मागच्या ह्याच्यावर बसला होता. तिचा हात चुकून त्याच्या ह्याच्यावर पडला. तर ह्या बदमाशानं तो शेपटा कापून टाकला. बिचारी रडायला लागली. मी याला विचारलं असं म्हणतो कसा नाटकाच्या त्या दिवशीच्या नाटकामध्ये दाढी मिशा लावायला लागतात म्हणून शेपटा कापू. बोला काय बरं कार्ट्यांना किंचातात काय ओरडतात काय शिव्या काय घालतात. हो चोरींना कापडी बाण करून सुद्धा मारतात. हो एवढंच नाही बारीक बारीक खडे खडे सुद्धा मारतात. बोला निघाला. हो तुम्ही ते निवांत बसलेल्या पाहिलं म्हणून मी इकडे आलो. म्हणलं आता निवांत आहे तर आपलं निवांतपणे हे करू चर्चा करू. तुम्ही निघाला. आपल्याला असं निवांत वेळ असं मिळतो कुठे हो. तुम्ही लेडीज हॉस्टेलचा रायटर म्हणून लेडीजच्या याच्यात राहता. मी जेंट्स हॉस्टेलचा रायटर म्हणून जेंट्सच्या याच्यात राहतो. आपण दोघं अगदी ह्याला हे लावून राहतो म्हणजे पाठीला पाठ लावून राहतो. पण तोंडाला तोंड लावून आपली भेट होत. सॉरी 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 मला असं म्हणायचं होतं. प्लीज प्लीज दोन मी सांगत प्लीज बसा बसा प्लीज दोन मी सांगत मला असं म्हणायचं होतं की पहा आता दोन डोळे शेजारी पण भेट होत नाही संसारी. अशी आपली अवस्था झालेली आहे. तुमच्यासाठीच आणला होता पण आता थोडाच राहिला. प्लीज प्लीज की दुसरा कुठून आलो नको थँक्यू. तुमच्या ह्याच्या उतरून ठेवा. मला असाच आवड हे पाहतो ना अगदी साधा सिंपल आंबाडा. पण खरं सांगू मला असाच आंबाडा खूप आवडतो. तुम्हाला आवडलं नाही फूल? अर्ध फूल खाल्लंय तुम्ही वाटते तुम्हाला आवडलं ना? चुकून खाल्लं होतं. पण खरं सांगू का
कच्च्या गुलाबाला तशी काही खास टेस्ट नसते. मला मला गुलकंद आवडतो. मग असं करा, हे फुल तुमच्याकडे ठेवा आणि आजपासून गुलकंद करायला घ्या. बरं निघू. अहो प्लीज प्लीज थांबा. मला फार फार महत्वाचं बोलायचं आहे तुमच्याशी. पण काय होतं त्याच्यात हे होऊन जातं. हेच फुटत नाही, शब्द फुटत नाही. पण बाबा तुमच्या आणि माझ्या म्हणजे माझ्या आणि तुमच्या काही काही ह्या आहेत, व्यथा आहेत. मला त्या सांगायच्या होत्या. मला वाटतं मगापासून बऱ्याच व्यथा सांगून झाल्या. हो, त्या प्राध्यापकाच्या ह्या या माझ्या खासगी पर्सनल ह्या आहेत. म्हणजे आजकाल मला असं एकटं वाटायला लागलं. मन कशाचं प्रेम अगदी हे होऊन गेलं ना. मला काय म्हणायचं ते तुमच्या ह्याच्यात आलं असेल. नाही म्हणजे तुम्ही एकट्याच राहत नाही. तू तर माझा विषय चाललेला नाही काटत ते. तुम्ही तुमच्या व्यथा सांगत आहात. हो, काय म्हणतो तुम्ही? हल्ली मला असं एकटं वाटायला लागलेलं आहे. मन उदास झालेला आहे. हे एवढं म्हटलं आता हे कसं वाटायचं. आता आपलं हेही वाढत चाललेलं आहे, वयही वाढत चाललेलं आहे. आणि वाढत्या ह्याला एका ह्याची गरज आहे. म्हणजे वाढत्या वयाला एका जोडीदाराची गरज आहे. तुम्हाला काय असं वाटत? माझ्या वाटण्याचा प्रश्न येतोच कुठे. हो, ते खरंच आहे. बरं येऊ दे. मुख्य माझा हात पुढेच आहे. मग लवकर त्याची संपून टाका. उशीर होते मला. यू आर व्हेरी ओल्ड. तुम्ही माझं हे फार हे करताय. हो, गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग मॅडम. या तुमचीच वाट पाहतो. असं मॅडम सुद्धा वाट पाहत होत्या ना. गुड गुड गुड. म्हणजे असं आपली कोणतरी वाट पाहत येणार समजलं ना. येताना किती मजा वाटते आपल्याला. एकदम मस्त. असे ही ॲड तुमची आहे अफोर वाटलंच. रस्त्याच्या कडेला पडली होती. पाहता क्षणी संशय आला. म्हटलं हीच ती प्राध्यापक बाल जिल्ह्याची ॲड. कॉलेजच्या प्रत्येक अड्ड्यावर चर्चा सुरू असते. कुणीला शित्तर म्हणतात तर कोणी पोटर म्हणतात, कुणी गमेला म्हणतात तर कोणी टोप म्हणतात. असे तुमचा घोडा सुद्धा तुमच्या ॲड सारखाच पॉप्युलर आहे बरं का. घोडा काय डू यू मीन बाय घोडा? म्हणजे सायकल हो सर. तिची एक घंटी सोडून ते सगळे अवयव वाचतात. घोडा बाय टक्क्याचा घोडा म्हणतात. सर तुम्ही त्या सायकलवर बसून असं एखाद्या महाराजासारखे तकडक 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 करत येणार ना तर संपूर्ण विद्यार्थी बंधू भगिनीमध्ये चर्चा होते. ते म्हणतात ते पहा ते चाले कॉलेजचे टोपाजी महाराज. टोपाजी महाराज म्हणतात. अहो सर तुम्ही असं हॅट घालून सायकलवर बसतात ना दिसतातच तसे रुबाबदार. काय हो काय तुम्ही माझी काय हे करताय, चेष्टा करताय काय? नो 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 चेष्टा नाही सर. बघा जर तुमची चेष्टाच करायची असती तर तुमची असती ही हॅट मला परत आणून दिली असती का? ज्या अर्थी तुम्ही माझी हॅट मला परत आणून दिली त्या अर्थी ती पुढे पळवली हे तुम्हाला चांगलंच माहीत असलं पाहिजे. नो 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 सर. अहो रस्त्याच्या कडेला पडली होती आणि या हॅटच्या बाजूला तुमची सायकल सुद्धा पडलेली होती. नाही हॅट बरोबर आणणार होतो पण ते उचलून आणावी लागली म्हणून आणली. उचलून आणावी लागलं का? अहो सर तुझ्या दोन्ही चाकामध्ये वारा नव्हता. दोन्ही ह्याच्या मागच्या पुढच्या दोन्ही ह्याच्या हो अहो सर कुणीतरी मुद्दा म्हणून काढून गेला असेल नाहीतर आपण म्हणून गेला असेल. मुद्दा म्हणून काढून दिल्या काय तरी काय आपलं उगा. अहो सर वारच ना तो त्याला कोणी एका ठिकाणी बांधून ठेवू शकतं का? जास्ती कपडे चाळलेले कुत्रे. असं म्हणू नका मॅडम. मुलं चांगले थोडीशी खोडकर आहेत नाटळ आहेत उराते पण पिसाळलेली कुत्री वगैरे नाही का? अहो पिसाळून सोडतो त्यांना ते आपण. आता या मार्गाचे सरांचा तास घ्या ना. आपण तर एका तासात पिसाळून गेलो पण संपूर्ण तासभर नुसतं हची बाराखडी संदर्भासहित अर्थ स्पष्ट करा असा पेपरमध्ये प्रश्न असतो ना तसला नमुना हा. मागचा पुढचा संदर्भ लक्षात आला तर ठीक काय तर तासभर नुसतं ह हा ही हु हु. अहो परवा भावबंदीचा तास शिकवत होते
तर अशा अर्थानं काहीतरी म्हणाले. आनंदीबाईनं ह्याचा हार असतानाही ह्याच्या समक्ष त्यांनी ह्याच्या समोर ह्याचा हा पाडला. आता आनंदीबाई हा एक संदर्भाचा ओळखीचा शब्द म्हणून यावरून संपूर्ण भावबंदीचा अर्थ लावायचा. नुसतं हो म्हणू नका, तुम्ही त्यातलेच हो. तुम्ही अहो योजणाऱ्याने काय एकूण योजना लिहिली आहे हा? जवानीच्या उंबरठ्यावरच्या या पोरापोरींना काव्य शिकवलं आणि ते शिकवायचं कोणी तर तुमच्यासारख्या सुंदर स्त्रीला. हे पहा. अहो मी खरंच सांगतोय, चेष्टा करत नाहीये. संपूर्ण तास हा हापूस आपल्यासारखा गोड वाटला पाहिजे पोरांना. माफ करा, विषय थोडासा काव्याच्या संदर्भात असल्यामुळं थोडंसं काव्यात्मक बोलण्याचा प्रयत्न केला. निदान हापूस नसली तरी गावठी आंब्याची चव आली असेल तोंडाला नाही. ऑल राईट, फॉरगेट इट. तर सांगायचा मुद्दा हा की पोएट्रीचा तास म्हणजे दुखवट्याचा ठराव घ्यावा कसा घेता तुम्ही. अहो परवा वर्गामध्ये तुमच्या टेबलावरचा तो फाटका फुटका तुम्हाला दाखवला तर तुम्ही अख्ख्या वर्गामध्ये फायर केलात. त्यानंतर तुम्हाला तो बूट अधून मधून तुमच्या तासाला दिसला असेलच. आता तो नेमकं तुमच्याच तासाला का उत्पन्न होतो याचं कारण माहिती तुम्हाला सांगतो. म्हणजे पोरं काय म्हणतात ते सांग. पोरं म्हणतात बाई अगदी कांजीरावर इस्त्री केल्यासारखा मुकडा घेऊन वर्गात येते, एक स्नायू म्हणून हलणार नाही, तोंडाचं यंत्र तेवढं वट 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 वट, घंटा झाली पटपट बंद. चेहऱ्याच्या इस्त्रीवरची पीठ सुद्धा न हलवता बाई वर्गाच्या बाहेर. म्हणून पोराने तुमच्या तासाचं नाव ठेवलंय बुटाचा तास. समजलं? अहो असं चला, असं चला. पूर्वीच ते एकदा तरी मोत्याचं चांदण आमच्यावरती बसू दे. अहो रुसा पण हसा. एक मिनिट. तुझं ते बाकी तू प्रोफेसर झालीस पण बाई ते बाईच. हसायचं विसरलीस पण रडायचं काय विसरली. हातून मागे मागे लागायचे. आलं गेलं पार विसरून गेले, कोरपडून गेले. तर आता अजून काय हवंय तुम्हाला? काय छापत मांडलाय तुम्ही माझा असा? तुम्ही केवळ एवढ्यासाठी तिथे आलात ना? नाही, छळवाच करण्यासाठी, हरवल्याला शोधण्यासाठी. बरोबर, आयुष्यात मी खूप काही कमवण्यासाठी गमवलं देखील. कमवता कमवता थांबलो आणि मागे वळून पाहिलं तर लक्षात आलं की आपण जे गमावलंय त्याच्या आनंदापेक्षा जे गमावलंय त्याची खंत फार मोठी आहे. शक्य झालं, मिळत आलं तर गमवलेलंच परत मिळवावं म्हणून आयुष्यभर फक्त स्वतःचाच विचार करीत आला. स्वतःचा केला पण तुझाही केला. माझा विचार केला असता तर तुझ्या डोळ्यांनी ते आधीच लोकलं नसतं तुम्ही मला. जे झालं त्यात माझा दोष नव्हता असं म्हणायचं नाहीये मला, पण परिस्थिती जास्त दोष होती. माझा दोष एवढाच की त्यावेळी परिस्थितीवर मात करण्याची हिंमत माझ्यात नव्हती. पण तुमच्या दुबळेपणाचं प्रायश्चित्त भोगावं लागलं मला. 12 वर्ष त्या नरकात जवळ झालंय सगळं माझ्या हातात. जे झालं ते होऊन गेलं. आता आपला वनवास संपला आणि अज्ञातवासी संपला. पण मन करून गेले, जगण्याची चवच गेली. आता हा कडवटपणा जाणार नाही.